निर्माण व्हायची शक्यता आहे, कारण ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भुजबळ समर्थकांकडून टीझर व्हायरल करण्यात आलाय। या टीझरद्वारे राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ नाशिक लोकसभेच्या मैदानात उतरणार असल्याचे संकेत दिल्याचं बोललं जातंय। विशेष म्हणजे अजित पवारांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यासह नाशिक लोकसभा मतदारसंघातले नेते पदाधिकारी यांची उद्या बैठक बोलावली आहे। यावेळी नाशिक बाबत चर्चा होणार आहे। कधी काय असतं की कोणाकडे उमेदवार नसतो चांगला, मग उमेदवार देतात किंवा पक्ष पाहिजे असतो, पक्ष ते आपसामध्ये बसून जे आहे ते ठरवतात। एकूण काय तर या महायुतीचे जे आहे जास्तीत जास्त खासदार निवडून गेले पाहिजेत, हा सगळ्यांचा उद्देश आहे आणि त्या दृष्टीनं एकमत घडवण्याचे प्रयत्न आहेत। तुम्हाला कोणी सांगितलं? तुम्हीच आपलं काहीतरी सांगताय तर मी कोणासाठी आग्रही नाही। मी जरूर पहिल्यापासून तुम्हाला हे सांगतोय किंवा आम्हाला शक्यतो जे आहे शिंदे गटा एवढ्या आम्हाला पण जागा द्याव्यात, ही एकच मागणी केलेली आहे मी। बाकी भुजबळ कुटुंबाबद्दल जे आहे कुठेही मी तुम्हाला कधीही सांगितलेलं नाही आणि कोणालाही सांगितलेलं नाही। भुजबळ साहेब पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत। गेले 40 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांचं योगदान मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी राहिलेलं आहे। अशा वेळेला भुजबळ साहेब त्यांच्या सर्व सहकार्याची चर्चा करत असतील तर तो त्यांचा निश्चितपणाने अधिकार त्या ठिकाणी आहे। महायुतीचे सर्व वरिष्ठ नेते मंडळी बसून या संदर्भातला सुद्धा निर्णय 1-2 दिवसामध्ये निश्चितपणाने त्या ठिकाणी घेतली। खरं तर नाशिक लोकसभेची जागा हेमंत गोडसेंच्या रूपानं शिंदेंच्या शिवसेनेकडे आहे। मात्र गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून दावा केला जातोय आणि त्याच पार्श्वभूमीवर हेमंत गोडसेंनी ठाण्यातल्या मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान गाठत शक्ती प्रदर्शन त्यांना करावं लागलं। गोडसेंच्या शक्ती प्रदर्शनानंतर दुसऱ्याच दिवशी नाशिकच्या भाजप आमदार आणि पदाधिकाऱ्यांनीही मुंबई गाठली। नाशिक लोकसभेची जागा भाजपनं लढवावी अशी गळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना घालण्यात आली। आता महायुतीकडून नाशिकसाठी पुन्हा कुणाच्या नावाची चर्चा आहे तेही बघूया। हेमंत गोडसे शिंदेंच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार आहेत आणि ते इथून पुन्हा इच्छुक आहेत। राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून छगन भुजबळ इच्छुक आहेत, तर शांतिगिरी महाराज भाजपकडून लढण्यासाठी इच्छुक आहेत। आज जर विचार केला तर नाशिक लोकसभेच्या मध्ये भारतीय जनता पार्टीचे 3 आमदार आहे। नगरसेवकांची महानगरपालिकेतल्या नगरसेवकांची संख्या जवळपास 66 आहे आणि इतर नगरपालिकांचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये देखील आमचे 25 नगरसेवक ह्या भारतीय जनता पार्टीचे जवळपास ह्या मतदारसंघामध्ये आहे आणि एकूण 100 नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे आहे। त्यामुळे ही जागा भारतीय जनता पार्टीला मिळावी यासाठी आम्ही सर्वजण आग्रही आहोत। हे सर्वांचं आमचं एकमत ह्या विषयाच्या बाबतीमध्ये आहे आणि त्यासाठी आम्ही आज भेट दिली। साहजिक आमचा पक्ष तिथे मोठा आहे, आमच्या पक्षाचे 3 आमदार आहेत, जो 100 नगरसेवक आमचे जवळपास त्या ठिकाणी आहे, बूथपर्यंतची रचना आहे। त्यामुळे त्यांनाही असं वाटतं की आपल्याला लढायला मिळालं पाहिजे, असं वाटणं काही वाईट नाही आहे, ते स्वाभाविकच आहे। शेवटी निर्णय मात्र तिन्ही पक्षांना मिळून एकत्रित करावा लागतो आणि जेव्हा आपली युती असते त्यावेळी कधी पदरी पडतं कधी पडत नाही। म्हणून मी देखील त्यांना सांगितलं की तुमचं म्हणणं निश्चितपणे आम्ही गांभीर्याने घेऊ, ते ऐकून घेऊ, पण शेवटी जो काही निर्णय महायुतीमध्ये होईल त्यानुसार आपल्याला सगळ्यांना काम करायचं आहे। कारण शेवटी अल्टिमेट सगळ्यांचं एम एकच आहे, तो म्हणजे मोदीजींना देशाचं 3ऱ्यांदा प्रधानमंत्री पाहणं। महायुतीत आधीच नाशिकच्या जागेवरून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत रस्सीखेच रंगली आहे। त्यातच छगन भुजबळांच्या एंट्रीनं नवा ट्विस्ट आलाय। खरं तर भुजबळ कुटुंबियांना नाशिक जिल्ह्यात विशेष रस राहिलाय। 2009, 2014 आणि 2019 मध्ये समीर भुजबळ आणि छगन भुजबळांनी आलटून पालटून इथं नशीब आजमावलं। याच पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा नाशिक मतदारसंघावर दावा केल्याचं बोललं जातं। 2009 मध्ये राष्ट्रवादीचे समीर भुजबळ विरुद्ध मनसेचे हेमंत गोडसे अशी लढत झाली, ज्यात समीर भुजबळ विजयी झाले। 2014 मध्ये राष्ट्रवादीचे छगन भुजबळ विरुद्ध हेमंत गोडसे ज्यांनी तोपर्यंत शिवसेनेत प्रवेश केला होता अशी लढत झाली आणि त्यात हेमंत गोडसे विजयी झाले। 2019 मध्ये पुन्हा एकदा समीर भुजबळ विरुद्ध हेमंत गोडसे असा सामना रंगला, त्यात हेमंत गोडसे यांनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला। श्रीकांत शिंदेंनी या ठिकाणी औपचारिक अशी घोषणा केली तर त्यावेळेचं सर्वांचा उत्साह बघता त्यांनी सांगितलं की ही जागा आपण शिवसेनेलाच ठेवणार म्हणून। परंतु अधिकृतरित्या ज्यावेळेस सगळी महायुतीच्या इतर जागेंबाबत चर्चा होणार आहे त्यावेळेस मला असं वाटतं का अधिकृत घोषणा त्या ठिकाणी होईल आणि तशा प्रकारचं मला असं वाटतं का निश्चित लवकरात लवकर तसा निर्णय घेणं अपेक्षित आहे आणि आम्हाला निश्चित नाशिकची जागा ही शिवसेनेलाच सुटेल असा आम्हाला विश्वास आहे। आता नाशिकच्या बाबतीमध्ये सुद्धा अनेकांनी सांगितलं नाशिकची जागा आम्हाला पाहिजे, काही लोक तिकडे गेले सुद्धा।
उमेदवारीसाठी वगैरे. मग काय नाशिकची परिस्थिती आहे, ते लढवली तर कशी काय परिस्थिती होईल राष्ट्रवादीची काय. हा सगळा जो आहे, जसा BJP जे आहे गोषवारा घेत आहे किंवा शिंदे गट गोषवारा घेतं, राष्ट्रवादी सुद्धा गोषवारा घेत आहे. आणि मग जो कोणी उमेदवार ठरेल, मग तो BJPचा ठरो, ते शिंदे शिवसेनेचा ठरो की अजितदादा पवार राष्ट्रवादीचा ठरो, त्याच्या पाठीमागे हे तिन्ही जे आहेत पक्ष जे आहेत हे मजबूतीने उभं राहतील आणि निवडून आणण्याचा आटोकाट प्रयत्न करतील. दरम्यान छगन भुजबळ लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची चर्चा सुरू होताच मराठा समाज आक्रमक झालाय. येत्या गुरुवारी म्हणजे 28 मार्चला नाशिकमध्ये सकल मराठा समाजाची बैठक होणार आहे. भुजबळांना लोकसभेची उमेदवारी मिळाल्यास अपक्ष म्हणून सकल मराठा समाज कुणाला उतरवायचं यावर चर्चा होईल. यानंतर सकल मराठा समाजाकडून मनोज जरांगे पाटलांना नाशिक लोकसभेचा अहवाल दिला जाणार आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत खरंच नाशिक मतदारसंघात ओबीसी कार्ड खेळलं जाणार का? महायुतीत तसा निर्णय झाल्यास छगन भुजबळ नाशिकच्या लोकसभेत उतरणार का? हेही लवकरच स्पष्ट होईल. किरण ताजनेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, नाशिक.